मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सहर्ष स्वागत करतोय। मंडळी आज आपण जवळा गटामध्ये आहे। जवळा गटामध्ये जे उमेदवार उभा राहिलेले आहेत तर यामध्ये प्रामुख्याने जो ग्राउंड रिपोर्ट असणार आहे याच्यामध्ये असणारी जी काही लोक आहेत तर त्यांच्या प्रामुख्याने प्रतिक्रिया येणं अतिशय गरजेचं आहे आणि याच अनुषंगाने आपण आज जवळा गटामध्ये फिरतोय आणि यामध्ये जी काही लोक आहेत, जे काही नागरिक आहेत, मतदार आहेत यांच्याशी आपण संवाद साधून येथील काही परिस्थिती असणाऱ्या राजकारणाची या सर्वच गोष्टी आपण काही लोकांशी आपण नागरिकांशी चर्चा केल्यानंतर समजणार आहेत। तर माझ्यासोबत काही जवळा गटातील मंडळी आहे आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। नाव काय सांगा पहिलं तुमचं? माझं नाव इक्बाल पटेल, बर, सामाजिक कार्यकर्ता। मग तुम्ही इथलेच का प्रॉपर? मी प्रॉपर इथलाच आहे। बरं, काय राजकारणाची परिस्थिती काय इथली? राजकीय परिस्थिती ऑलरेडी दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या आधिपत्याखालीच आहे। आम्ही जवळा गटात अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे। बर बर, आणि दीपकाबा साळुंखे पाटील आणि शेकाप यांची आता युती झालेली आहे जिल्हा परिषद गटात। त्यामुळं आमच्या गावात कुठल्याही प्रकारचे मोठे भांडण वगैरे काही होत नाहीये। शांततेचं वातावरण आहे, समोपचाराचं आहे। पण जिल्हा परिषद आता पंचायत समिती जे रान पेटले त्याच्यामध्ये बघितलं तर 3 उमेदवार खरं तर प्रतिस्पर्धी एकमेकाचे ठरताना आपल्याला बघायला मिळत आहेत। मग ह्याच्यामध्ये कशी परिस्थिती किंवा गाठीभेटी लोकांच्या काय? प्रतिस्पर्धी कितीही असू देत, ऑलरेडी आमच्या गावात बसायचे बाग बसवलेले आहेत स्वातीताई कांबळे यांच्या माध्यमातून। ऑलरेडी आमच्या गावात डीपी आलेले आहेत। आता सकाळपासून एक वाकीशिवनीची पोस्ट फिरते आहे। 8 वर्ष झाली त्या गावात फक्त पोल रोवून ठेवलेले आहेत। कशाचे पोल? तर लाईट साठी कोणीतरी एका कार्यकर्त्यांनी गटातल्या त्यांनी मागणी केली होती। तर 8 वर्ष झाले फक्त पोल आहेत, अजून तारा तिथं ओढलेल्या नाही। तारा ओढल्या नाहीत? नाहीत ओढले। त्यामुळं वाकी गिरडीतील मतदारांना माझी या माध्यमातून एवढीच विनंती आहे की क्षणिक सुखाला कुणीही बळी पडू नका। डाम मोकळे रवलेले कोण आहे? कोणी रवले? अतुल पवार। अतुल पवार एक सोशल मीडियावर आहे, फिरत आहे पोस्ट, तुम्ही वाचू शकता, कुठे येईल तुमच्या वाचनामध्ये। तर 8 वर्षापूर्वी जिथं डाम रोवलेले नाही तिथं तारा आणण्याची जी व्यक्ती काही काम करू शकली नाही ती व्यक्ती इथं 5 वर्ष निवडून दिल्यानंतर काय करणार आहे? विकासाचा हा सामान्य माणसांना पडलेला प्रश्न आहे। मग त्यांनी सोशल मीडियावर सध्या जर बघितलं तर बऱ्यापैकी चर्चा चालू आहे की वातावरण लय बनले इकडे तिकडे। काय क्षणिक, सर्व काही क्षणिक आहे, निवडणुका पुरता आहे। या कुठल्याही क्षणिक सुखाला बळी पडू नये अशी मी या माध्यमातून मतदारांना विनंती करतो। आणि पहिली गोष्ट, आमच्या गावातील आमच्या पक्षातील जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत हे सामाजिक कार्यकर्ते, कुणाचं पीक कर्ज असेल, कुणाचं शैक्षणिक कर्ज असेल, कुणाचा दवाखान्याचा खर्च असेल, हे सगळ्या गोष्टी आम्ही दीपकाबाच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत हाताळत आलेलो आहोत। त्यामुळं आम्हाला कुणाचीही गरज नाही, कोणाही आयऱ्यागैऱ्याची आम्हाला अजिबात गरज नाही। आम्ही दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या मागे उभे आहोत आणि ठामपणे उभे आहोत, एवढी मी या ठिकाणी। पण आता बघितलं तर तुम्ही मग सांगितलं की अतुल पवारांचं नाव घेतलं, मग अतुल पवारांच्या ह्या भागात काय आहे का नाही सध्या? अतुल पवारांच्या ह्या भागाशी काय संबंध आहे? आता 4 बाकडे बसवले तिथं चौकात, 4 बाकडे तिकडे, एक बाकडं बसवलंय का? हा, बर। बाकड्याने विकास होत नाही। 4 डाम तिकडे नेऊन टाकलेले आहेत। डाम टाकले? हो। लोक ह्याला आता काय 8 वर्षापासून जिथं रवलेले पोलला तारा देऊ शकले, म्हणजे रवलेले डाम आहेत, रवलेले डाम येते 8 वर्षांनी पुढच्या रवतील। आता पुढच्या 8 वर्षांनी आता काय तात्पुरते रवणार नाहीत, फक्त दिखाव्यासाठी आणून टाकलेत। देखाव्यासाठी लोक बळी पडतील का याला? लोक ही बळी पडणार नव्हती। आणि शेकाप आणि आबागट या गावात फक्त 2च पक्ष आहेत। विधानसभेला बापूला इथं विद्यमान आमदारला 117 मतं पडली ती, त्यामुळे बापू आणि अतुल पवारनं या वाकी गावात तर नाद करायचं नाही। बापूंचं पण काम इथं जोरदार चालू आहे त्यांच्या उमेदवाराचं। बापूला विधानसभेला 117 मतं पडते, बापू स्वतः उभा असून। आणि जगदीश पाटलाला किती पडायची तिथं? जगदीश पाटलाला बाकीतनं फक्त 10 ते 20 मतं पडतील याच्यावर जिल्हा परिषदला। 10-20 तर पडतील का? 10-20 बी ती चुकून पडतील। जशी विधानसभेला बापूला चुकून 117 पडली ती, तसं याला 10-20 पडतील चुकून। त्याच्यावर काय जगदीश पाटलांना अतुल पवारला काय पडणार नाही। सोशल मीडियावर चालू आहे की आम्ही विकास वाकीतला केला। अहो ही नुसतं भूलभुलया थापा, नुसतं थापा मारायच्या, इकडे ती टाकलं तिकडे टाकलं मरून। त्यांनी पंचायत समितीला अतुल पवारने उमेदवार दिलाय। कोण आहे? आलेगाव दिलाय त्यानं। आमच्या वाडी शिंदे वस्तीचं 5 वर्ष पाठीमागे एक काम घेतलं होतं बापूच्या फंडातनं, ते बापून बी केलं नाही आणि अतुल पवारच्या माणसाने बी केलं नाही। नुसतं ही भूलभुल्या राजकारण नुसतं करते ती, याच्या व्यतिरिक्त त्यांचं काय सांगणार? अतुल पवार म्हणतात की माझा खरं तर जवळागड जे आहे ते माझा स्वतंत्र मतदारसंघ, म्हणजे माझा स्वतःचा मतदारसंघ आहे, कारण ते मेथोडी आणि मेथोड गाव तुमच्या त्याचा स्वतःचा मतदारसंघ असतं, गेल्यावर त्याने उमेदवार उभा केला असता इथं। स्वतः हे सगळं चाललंय ही स्वतःची पोळी भाजण्यासाठी चाललेलं अतुल पवारचं। ही
राजकीय फायद्यासाठी चाललेलं आहे ह्याचं, दुसऱ्यासाठी काय नाही. पण कामाची उद्घाटन इकडे भरपूर हे चालू आहे. नुसतं दावा दिखावा आहे हो, बरं. तात्पुरतं. तिथं नारळ कामाचं फोडला, उद्घाटन तिथं केलं. नारळ फोडला, शिवाला 4 टॉल्या मुरुम टाकल्या आमच्या आलेगाव आणि वाकी शिवाला. बरं, हा. त्यानंतर जायला रोड सो नाही. अतुल पवारने 4 टॉल्या मुरुम टाकल्या आमच्या शिंदेवाडला. हा. त्याचा मोटरसायकल घेऊन माझा स्वतःचा मुलगा सकाळी पडला त्यावर, म्हणजे असा मरून टाकलाय. असा मुरुम टाकलाय. बर बर. त्या पोराला लागले माझ्या स्वतःच्या, म्हणजे एवढा बदाड रस्ता टाकून एवढा टाकलाय. मग ही 5 वर्ष काय टाकणार आहे ती? ही दिखावा करून नुसती बिलं काढून घेणार यांचा धंदा आहे. ही ठेकेदारी धंदा आहे यांचा, बाकी काय नाही. उद्योग ठेकेदारीचा. ठेकेदारी धंदा आहे, ठेकेदारी धंद्यावरच करणार आहे ते, बाकी काय यांचं नाही. मग बापूचं मत असते तू कसं व्हायचं? 10 मतं पडतील म्हणताय तुम्ही. अहो 117 बापू स्वतः उभं राहिल्यावर पडते ती. म्हटलं त्याच्या कार्यकर्त्याला किती पडणार आहेत वाकीतनं? बरं. वाकी हा फक्त शेकाप आणि आबा गटाचा बाल्य किल्ला आहे, त्यामुळे इतर कोणाचं इथं काही चालत नाही, टिकणार. टिकणार नाही इथं कोणाचं. मग ते सोशल मीडियावर पोस्ट आज पेरला म्हणा अतुल पवार अहो आमचे घाडगे म्हणून पाहुणे आहेत शिवण्याला, पाहुणे हा, बरं. हा. त्यांचं 8 वर्ष झालं डाम ओढलेत, कशाचं? लाईटीचं हा, हा, हा. डाम ओढलेत. त्याला वीज बोर्ड तारा दी नाही. हा. आणि ह्याला फोन केला, फोन उचलला, ते त्या गावाला शासनात- फिरकाय सोबत झालं. शासनात जार आहे का तसा काय की तारा वाढून द्यायचा वगैरे काय तुम्हाला माहिती आहे? काहीच काय जार नाही, काय नाही. नुसतं कुणा 4 डाम आणून टाकायचं, इकडे 4 डाम आणून टाकायचं. हा. नुसतं ही लोकांना भूल थापाला बळी पाड्यासारखं काम आहे, बरोबर. दुसरं काय नाही. नुसतं भूलभुलिया चालू आहे. भूल या काम चालू आहे फक्त. बर बर बर. मग आता विकास जर इथं कुणी केला असेल काय असं इथं फक्त विकास केलाय तर फक्त दीपक आबानं. केलाय? हो. रस्ते पाणी कसं आहे? अहो रस्ते पाणी इथं कुठल्याही बी गाव तुम्ही वाडे वस्ती जावा, इथं पाण्याची नळ कलेक्शनची सोय आहे. आहे. कुठल्याही बी वाडे वस्ती जावा तुम्ही, बर. त्यामुळे इथं पाण्याची किंवा लाईटची किंवा काही समस्या नाही. लोक दुसरं एक म्हणते ती आबा आणि बाबासाहेबांची युतीवर जरा थोडस शंका असं काय आहे काय? असं होत असते, ही तात्पुरतं असते. हा. काय जे त्याचे कार्यकर्ते जे ते सांभाळत असते, त्यामुळे काय नाही. अडचण येणार नाही ही ना? नसते वावड्या उठवू देते फक्त, बाकी काय नाही. तुम्हाला काय वाटतंय जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती रान पेटले? या मतदारसंघामध्ये हा. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हा. आणि माजी आमदार दीपक आबा सावंत पाटील हा. यांच्या मार्गदर्शनाखाली जवळा गटात माजी हा, हा, जिल्हा परिषद सदस्य हा. स्वतीताई कांबळे यांचे बंधू गणेश कांबळे हा. यांच्या मार्गदर्शनाखाली वाकी गावात भरपूर असे कामे, विकास कामे झालेली आहेत. हम्म, हम्म. गावागावातून बघता तर पेविंग ब्लॉकचं काम झालंय, जलजीवन मिशन आहे त्याचं काम झालंय. झालेली सगळी. हा, सगळी कामं झालेत. बरं काम ठेवलंय, बरं. असं काही झालेलं नाही. पण आता इथलं वातावरण काय? मग इथं चर्चा कोणाची चालू आहे जोरदार? चर्चा तर इथं यश राजांची. तिसरी कशामुळे एवढी जोरदार चर्चा? अहो कामच केली त्यांनी. इथं तुम्ही बघताय, हे बघा इथं शॉपिंग सेंटर आबांचं. हम्म, हम्म, तुम्ही मूलभूत गरजा जे पहिल्यापासून म्हणजे स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत हम्म. हे सगळं दीपक आबांचं आहे इथं. पण शहाजी बापून खतर नगरपालिका निवडणुकीत टीका केली. बापूचा इकडे काही संबंध येत नाही. वाकी गावात फक्त दीपक आबा सावंत पाटील हा. आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख या हे दोनच कार्ड दोनच पत्त. बरं बरं ह्याच्या बरं. व्यतिरिक्त वाकी घेडे गावात हा. इथं कोणी चालणारच नाही. पण तुम्ही म्हणता की आता दीपक आबांनी विकास केलाय, पण शहाजी बापूंनी नगरपालिकेच्या वेळेस खरं तर आबांची जोरदार पद्धतीने टीका केली आहे की ह्यानं काय विकास केला आणि लोकांना फसवलं, अशा पद्धतीच्या टीका केली. थोडे नगरपालिकेला misguide हा, झाले. हे असं झाल्यामुळे. पण तुम्ही वास्तविक पाहता हा. त्या बापू तिकडे त्यांच्या राजकीय ते तर बोलले असतील, हा. पण तुम्ही खेड्याकडे आला हा. तर गावागावात जाऊन, आमच्या वैयक्तिक गावाला सांगतो, बर. ह्या गावाला दीपक आबाशिवाय पर्याय नाही. ह्या गावाला? हा. बर. तिथनं आम्ही हाक दिली हा. तर जवळच ऐकू जाते. बर 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 बर. आम्हाला असला नेता पाहिजे, बाकी बरं. मग कोण बी असू दे. बर. तिथं कुणाला चालणार नाही, बरं. विषय नाही इथं दीपक आबाशिवाय. हा 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 तर यश राजे साळुंगे पाटील, बर 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 बर. ह्याच्याशिवाय पर्याय नाही. यश पाटील. यश पाटील मग आता अतुल पवारचं ह्याचं जगदीश पाटलाचं काय होणार मग आता? ते काय आहे? सगळं भूल आहे, भूल थापाय द्या. जसा मुरमाचा धूर उडतो हा हा हा. तसा हिने धुळा उडवलेला आहे. नुसता धुळा धुळा मोकळा धुळा. उडवला, हा, मोकळा. बर. काय तुम्ही आता बघायचं, काय सांगायचं. एक काम त्यांनी हाती घेतलेलं आहे हा. आणि एक काम पूर्ण केलंय या 15-20 दिवसात. त्याने येऊन इथं दाखवावं. बर बर. म्हणजे काम पूर्ण केलेलं नाही ते. कामच नाही पूर्ण हो. मग दाखवा लागल्यात काय हे नेमकं? कुठं काय इकडे ही धूळ तुम्हाला सांगितलं का नाही, जसा मुरमत टॉयलेट टाकल्यावर धुळा उडतो ना, हा. तसा यांचा बोलवला धुळा इथं उडलेला आहे. मोकळा आणि असं इलेक्शनला ह्यांचाही धुळा उडतो वाकी गावातनं. धुळा उडवता? हा, धुळाच उडवतो. बर बर हा, विषय नाही त्याचा काय. बर बर बर. मग आता बाबासाहेबांच्या दीपक आबांच्या काय गाठी भेटी किंवा काही इकडे चालू आहे का त्यांचं? हा, आता आज संध्याकाळी हा मीटिंग आहे. हा हा. उमेदवार तर येऊन भेटून गेले काय? उमेदवार तर रोजच आहे हो. तिथं जायचं. सकाळ संध्याकाळ वाकीत उमेदवाराला कुठे इथं हाक दिली तर उमेदवार वाकी देतो. बरं. घरचा उमेदवार असल्यामुळे मग आमचा. आता मंडळी तिथलं कसं काय नियोजन घालायचं तिथलं? कुठलं? जे दोन उमेदवार एकाच हा. गावातले ते असू दे की. तिकडे असतं, इकडे काय नाही. काय नाही काय नाही, काय नाही. इकडे काय चालू? तुमचं काय नाव दादा? अंकुश अप्पासू शिंदे. अंकुश. अप्पासू शिंदे. बर. काय वाकीतलं काय वाटतंय आता इथे? बाबासाहेब दीपक आबा दोन पक्ष हा.
वैयक्तिक पक्षाचं कुठलं नाव घेत नाही फक्त पण एकत्र आल्यामुळे काय जुळेल काय गणित इथलं? हितलं 99% होईल 99% होईल. 99. मग बापूर आणि अतुल पवार लोक का चिडल्यात? काय कामच नाही आमच्या गावात एक काम दाखवा बापू पण कामं केल्यात मला लागले कुठं दाखवून द्या नाही केली. अजिबात मग ती सोशल मीडियावर फिरवतात की काय फिरवा लागले ते? ती काय पण फिरवू देत उद्घाटन केलं ना, असं काय केलं पण तसं केलं. काय पण फिरवू देत काय ती बी फिरवू रोज एका नारळ फोडते तिथं रोज एक हा बर पण त्यांनी फक्त कागदपत्रे दाखवा नारळ फोडलेला आम्हाला कागदोपत्री जसं आम्ही आबाकडे जाऊन आम्ही कसं कागदपत्री कामं घेतोय हा तसं ह्यानी एक कागदपत्री कामं दाखवा द्या आम्हाला ही मुरुम टाकला कुठल्या ह्याच्यातनं टाकला दाखवा म्हणजे काम कुठल्या ह्याची योजना? अजिबात नाही मुरुम तर टाकला घ्यायचा. टाकलाय 4 टॉयलेट टाकली ते बर आणि विकास केला म्हणते विकास केला लय विकास केलाय केलाय. जाताना माणसं सरळी जात नाही ती पडते ती. नाही सरळी जाते ती हा बेवडी सरळी जाते ती माणसं ही बिगर पेलेली सरळी जात नाही ती पेलेली सगळी जाते ती. हा. बर म्हणजे एवढा चांगला विकास एवढा केला चांगला विकास आहे बापूचा बापूचा पण. हा. बर आता आणि बापूचा नगरपालिकेत जर विषय काढला इथं हा हा नगरपालिकेचा वैयक्तिक आनंद मानण्याचा विषय आहे ह्यात बापू श्रेय लाटण्याचं काय कारण नाही. कारण आहे बर 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 हा, दुसरं काय सुद्धा विषय नाही म्हणजे बापूचा. कशामुळे झालंय सांगोल्यात सुद्धा हे गणित काय आनंदामुळे फक्त झालं? आनंद माने बर. त्याचं वैयक्तिक काम चांगलं आहे. चांगलं आहे म्हणून त्यानं काम केलं बर 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 हा. पण आता गड्यात दंड चोपटला दादा आम्ही 100% पाडतोय त्यांना आता निवडून येतोय असं. हिथं 100 मत घेऊन दाखवाय त्यांनी आता काय इथलीच काय मंडळी म्हणतो ती 10च मतं पडतील. जगदीश पाटील आणि हे हा अतुल अतुल पवार पवार हा यांनी 100 मत घेऊन दाखवा त्याने हा मग अतुल पवार खर तर बघितलं भावनिक साथ घाला लागलेली मी लोकांसाठी असं करतोय तसं करतोय म्हणून. नाही कागदपत्रे दाखवा की आम्हाला बर हा कागदपत्रे काय पण दाखवा आम्ही हाय असं तुमच्या माग आहे हा हम्म. बर 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 हाय म्हणजे मोकळ्या गप्पा चालले मोकळ्या गप्पा आहे त्यांच्या लोकांना बोल बोलूया हा करायची. बोल बोलूया सगळं मग आता ह्या वेळेला काय कार्ड कुणाच चालले इथं वन वे? यशराजे दीपक साळुंके पाटील 100% 100% फिक्सच आहे. फिक्सच मंडळी आपल्यासोबत ही वाकी गावातील काही मंडळी होती आणि त्यांच्याशी आपण खर तर चर्चा केलेली आहे. ह्यावेळेला जी काही पत्त्याची कार्ड असतात ती फक्त यशराज साळुंके पाटीलच चालेल अशा पद्धतीची भूमिका व्यक्त केलेली आहे. धन्यवाद.